आहेत तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल. नमस्कार, मी तुमची साऊ. साऊ रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी स्पेशली रेसिपी घेऊन येत आहे पुन्हा एकदा. आज मी स्पेशल मेनू बनवत आहे. भरलेली चिंबोरी. कोणाकोणाला आवडते नक्की तुम्ही आवर्जून कमेंट करून सांगा. आपण भरलेली चिंबोरी बनवणार आहोत. लेट्स सी. आपण आज रेसिपी बनवणार आहोत मस्तपैकी चिंबोरी. मस्त आंगडे तोडून काढलेले आहेत. आता पहिले आंगडे तोडून काढल्यानंतर पहिले स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत. इथे वॉश करायचे आहे. 4-5दा वॉश करायचे आहे, नाहीतर मग वैस वास मारतो रस्सा वगैरे केल्यानंतर. त्यामुळे स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे आहेत. गाईज मी इथे 4 ते 5 पाण्याने धुवून काढलेले आहेत. गाईज आपण आता यांना आता स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता इथं साफ करायचंय. साफ केलं नाही तर कडवटपणा रशाला येतं. हे बघा, अशी काढायची आहे घाण. गाईज इथली जी पोटातली घाण आहे ती काढायची आहे आपल्याला. तर हे बघा असं साफ करायचे आहे. हे बघा, ही सगळी घाण काढायची आहे. हे सगळं जे आहे ते पिवळं जे आहे ते अंडी आहेत आणि जी इथली ही सगळी काळपण आहे ते सगळं स्वच्छ करायचं आहे. नाहीतर सगळं कडूपणा लागेल. रस्सा म्हणा सगळी स्वच्छ करायची आहे. गाईज आपण इथे स्वच्छ साफ घाण केलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये मस्त इथे अंडी आहेत, ती धुवून नाही टाकायची आहेत. ते अंडी तशीच ठेवायची. बाकीचे सगळी घाण जी आहे, इथली घाण आहे, हे सगळं ब्लॅक जे आहे ते सगळं काढून टाकलेलं आहे मी आणि इथे आंगडे ठेवलेले आहेत मी. आता आपण रेसिपी स्टार्ट करूया. गाईस आपण भरलेली चिंबोरी करणार आहोत. मी इथे बेसन घेतलेलं आहे. बेसन ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे. बेसनाचे गोळे पण टाकायचे आहेत त्या रश्श्यामध्ये. त्यामुळे बेसन जे आहे ते मी जास्त प्रमाणात घेत आहे. तुम्हाला जसं गोळे पाहिजे असतील तर तुम्ही ऍड करू शकता, नसेल करायचं तर तुमची इच्छा. इथे आम्हाला खूप बेसन ऍड करायला लागणार आहे. गाईज इथे आपण बेसन टाकलेलं आहे. मंद आचेवरती भाजायचं आहे त्याला ब्राऊन होईपर्यंत. जास्त पण ब्राऊन नाही करायचंय आणि कचरट पण नाही ठेवायचंय. गाईस आपलं इथे बेसन ब्राऊन झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मसाले ऍड करणार आहोत. त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहोत 3 चम्मच. गरम मसाला, हे घरी बनवलेले मसाले आहेत. हळद ऍड करणार आहे आणि चवीनुसार मीठ ऍड करणार आहे. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. गाईस आपण अर्ध पीठ डिवाइड केलेलं आहे. तर मी इथे थोडं पाणी घेतलेलं आहे आणि थोडं मिश्रण करणार आहे. ऍक्च्युली हे जे पीठ आहे ते कवचीमध्ये भरण्यासाठी घेतलेलं आहे. जास्त पातळ नाही ठेवायचे, त्यांची कन्सिस्टन्सी जरा जाडच ठेवायची जेणेकरून त्याला बसेल व्यवस्थित. तुम्ही बघू शकता एवढी कन्सिस्टन्सी व्यवस्थित करायची आहे. हे जे पीठ अर्ध काढून ठेवलेलं आहे ते आपण गोळ्यासाठी काढून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये पण पीठ जे आहे ते जास्त पातळ करायचं नाही, नाहीतर गोळे बसणार नाही. गोळे रश्श्यामध्ये टाकल्यानंतर ते विरघळून जाणार. त्यामुळे जाडसरच ठेवायचं आहे असं जाड. गाईस मी इथे थोडा कांदा ऍड केलेला आहे गोळ्यासाठी आणि अर्ध पीठ जे आहे ते बाजूला काढून ठेवलंय. त्याच्यामध्ये कांदा ऍड केलेला नाहीये. तर आता ह्याच्यामध्ये आपण मस्तपैकी एकजीव केल्यानंतर ह्याचे गोळे बनवणार आहोत आपण. गाईस ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर पण थोडी ऍड केलेली आहे. ऑप्शन आहे, तुम्ही करू शकता, नाही करू शकत, तुमच्यावरती आहे. थोडा वेळ इथे 5 मिनिटं गार करत ठेवायचं आहे. गाईज आपण इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि जे हे भरलेले आहेत कवच ते आपण जरा फ्राय करणार आहोत.
मंद गॅसवरती ठेवायचं आहे, जेणेकरून जे आपण चण्याचं पीठ भरलेलं आहे त्याच्यामध्ये ते घट्ट राहण्याकरता. सो गाईस, आपण इथे 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे. आणि मी इथे रसासाठी घेतलेला आहे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे फोडणीसाठी. सो गाईस, तुम्ही बघू शकता मी फ्राय केलंय, कसं कलर चेंज झालाय त्याचा. आणि हे असं कडक झालेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त कुरकुरीत झालेलं आहे. सो गाईस, अशा प्रकारे आपले कवचे भरून निघालेले आहेत. आणि मी आता ह्याच्यामध्ये आता गोळे करणार आहे. अशा प्रकारे गोळे करायचे आहेत. जास्त पण मोठे नाही, जास्त पण छोटे नाही, मीडियम साईजचे करायचे आहेत. सो गाईस, म्हणजे कांदा टोमॅटो टाकलेला आहे तेलामध्ये, मस्त फ्राय होऊन द्यायचंय, ब्राऊन होईपर्यंत. थोडी कोथिंबीर ऍड केली आहे मी. आता हे ब्राऊन होईपर्यंत असंच ठेवायचे आहे. मी इथे लाल तिखट टाकलेला आहे, घरी बनवलाय मी मसाला. आणि हा गरम मसाला आहे, हा पण मी घरीच बनवलेला आहे. ते हळद ऍड करणार आहे. आणि गरम मसाला जो आहे ते मी 3 चम्मच टाकलेला आहे. आणि लाल मसाला जो आहे तो मी 4 चम्मच टाकलेला आहे. तर आता हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, मस्तपैकी तेल सुटेपर्यंत असं याला परतून ठेवायचं. वाटण ऍड केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे पूर्णपणे तेलामध्ये मिक्स करायचं आहे. आणि एकजीव केल्यानंतर तेल सुटेपर्यंत एक 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त तेल सुटलेलं आहे. सो गाईस, हे बघा, तुम्ही बघू शकता मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. सो आता याच्यामध्ये आपण पाणी ऍड करणार आहोत. सो इथे आपण पाणी ऍड करणार आहोत. पाणी जरा जास्तच करायचं आहे, जेणेकरून उकळा यायला खूप वेळ लागतो, त्यामुळे पाणी आपण जास्त ऍड करणार आहोत. आणि उकळा आल्यानंतर मग सगळं टाकायचं आहे, अगोदर टाकायचं नाही आहे. आता उकळा येईपर्यंत आपण इथे झाकण लावायचं आहे. सो बघू शकता गाईस, मस्त तरी आलेली आहे रश्शाला. आणि काय मस्त सुगंध सुटलेला, हा हा. आणि आता इथे आपण मस्तपैकी चवीनुसार मीठ ऍड करणार आहोत. आता इथे आपण 5 मिनिटं झाकण लावून ठेवायचं आहे. सो गाईस, तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी उकळ आलेला आहे रश्शाला. आणि आता आपण इथे भरलेले जे कवच आहे, पेंदे आहेत आणि गोळे आहेत बेसनचे, ते आपण इथे टाकणार आहोत. सो गाईस, हे जे आंगडे आहेत ते मी आता रश्श्यामध्ये टाकते आहे. तर रश्श्यामध्ये टाकल्यानंतर ह्याला 5 मिनिटं एक उकळ येऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण ते भरलेले कवच आणि पेंदे टाकणार आहोत. सो गाईस, इथे आपण जे भरलेले कवच आहे ते आता फ्राय करून घेतलेली आहे, ती आता रश्श्यामध्ये हळूहळू सोडणार आहे, जेणेकरून जास्त उकळ नाही द्यायचा आहे, नाहीतर मग ते फुटून जाणार. आता ह्याला एक उकळा द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर गोळे टाकायचे आहेत. हे जे पेंदे आहेत ते आपण आता रश्श्यामध्ये टाकणार आहोत, एक एक करून. आता 5 मिनिटं परत त्यांना उकळी द्यायची आहे. सो गाईज, आपण आता रश्श्यामध्ये पेंदे टाकलेले आहेत. मी आता रस्सा उकळून द्यायचा आहे. तर आपण इथे जे गोळे बेसनाचे केलेले आहेत ते आता टाकणार आहोत. खूप छान लागतात गोळे टाकून, रश्श्यामध्ये जे गोळे टाकतात ना ते खूप सुंदर लागतात. आणि तुम्ही बघू शकता आपलं जे कवच जे भरलेलं आहे ते फुटलेलं नाही आहे, तसंच्या तसंच मस्तपैकी भरलेला जो आहे ते मस्त राहिलेला आहे. त्यामुळे तुम्ही मी जे सांगितले ती ट्रिक यूज करा तुम्ही. तर आता आपण इथे गोळे ऍड करणार आहोत. गोळे जे आहेत ते शेवटला तुम्ही ऍड करायला पाहिजे, जेणेकरून ते विरघळत नाही. रस्सा जसा उकळतो तसं ते विरघळत नाहीत, ते अख्खेच्या अख्खे खायला मिळतात आपल्याला. सो इथे मी आता गोळे ऍड करणार आहे. गोळे ऍड केलेले आहेत मी इथे आता, बघू शकता तुम्ही. जास्त उकळा द्यायचा नाहीये, नाहीतर मग ते गाळ होऊन जाणार त्याचा.
सो आता इथे आपण झाकण लावून ठेवूया 5 मिनिटं. सो गाईज मी इथे आता गोळे ऍड केलेले आहेत. आपण इथे बघू शकता. आता इथे 5 मिनिटं ठेवायचं आहे. लास्टला ऍड करायचे आहे जेणेकरून जे हे गोळे जे आहेत ते विरघळणार नाही. मस्त अख्खेच्या अख्खे रशामध्ये खायला भेटेल आपल्याला. आणि जे मी तुम्हाला ट्रिक यूज करायला सांगितले तीच यूज करा. आता बघू शकता तुम्ही इथे जे आपण कवचामध्ये भरलेले जे आहे ते तसेच्या तसंच आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित खायला मिळतं त्यातला मसाला. तर आता इथे मस्तपैकी रस्सा उकळायला 5 मिनिटं ठेवायचा आहे असाच. तो गाईज आपली भरलेली चिंबोरी रेडी आहे. तुम्ही बघू शकता सगळं अख्खच्या अख्खं राहिलेलं आहे भरलेलं. मस्तपैकी खायला मजा येणार आहे. हे बघा बेसनाचे जे गोळे आहेत केलेले ते पण सगळे अख्खेच्या अख्खे राहिलेले आहेत. मस्त छान वास सुटलेला आहे. आता मस्तपैकी इथे याच्यावरून मस्त हिरवीगार कोथिंबीर पेरणार आहे. तुम्ही बघू शकता कशी झाली आहे नक्की कमेंट करून मध्ये सांगा. Thank you for watching.